श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही या दोन गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. जिथे जिथे स्वामींचे मठ आहेत तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींवर नतमस्तक होतात. तुम्हाला जर या दोन गोष्टीचा अनुभव आलेला नसेल तर चला आपण ते अनुभव कुठले आहेत ते बघूया. श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मूर्तगामी म्हणजे स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. ब्रह्मांड नायक कृपा सिंधू स्वामींचे मठ अनेक ठिकाणी आहेत. केवळ महाराष्ट्रात नाहीत तर देशात विदेशात सुद्धा स्वामींचे मठ असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. जिथे जिथे स्वामींचे मठ आहे तिथे भाविक मोठ्या प्रमाणात स्वामींसमोर नतमस्तक होतात. या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे, स्वामींच्या आरतीला जाणे, स्वामींचे दर्शन पूजन नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो. स्वामी समर्थ महाराजांच्या मठात आपण जेव्हा जातो तेव्हा नेमक्या दोन गोष्टी तुमच्यासोबतही होतात का? पहिली गोष्ट म्हणजे स्वामींच्या मठात गेल्यावर स्वामींना पाहता क्षणी चेहऱ्यावर आपोआप स्मित हास्य उमटणे, आनंद होतो. स्वामींच्या मठात स्वामींची मूर्ती असो किंवा फोटो असो त्याकडे आपली नजर गेली की लगेचच चेहऱ्यावर स्मित हास्य येते. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींना नमस्कार करण्यास उभे राहिले की नकळतपणे डोळ्यात अश्रू येतात. ते आनंदाश्रू असो किंवा परिस्थितीमुळे जेव्हा मनावर अतिशय ताण निर्माण होतो तेव्हा दुःखाला वाट मोकळी करण्यासाठी डोळे पाणावलेले असो. स्वामींना प्रार्थना करतानाही डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. या दोन गोष्टींचा अनुभव तुम्हाला आलेला आहे का ते मला नक्की कमेंटमधून सांगा. उत्तर हो असेल तर या दोन गोष्टीचे त्याचे उत्तर जर हो असेल तर स्वामींवरील तुमची श्रद्धा बळकट आहे. स्वामींवर तुमचा जो विश्वास आहे तो घट्ट आणि दृढ आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर झाल्यामुळेच एक समाधानाचे आनंदाचे अश्रू तरळतात असे म्हटले जाते. कोणतीही सकारात्मक गोष्ट मनाला आनंद देत जाते. स्वामी सदैव आपल्यासोबत आहे असा विश्वास आपल्या मनात असतो असे सांगितले जाते. असे असेल तर काही हरकत नाही. दुसऱ्याला जो अनुभव येतो तो आपल्यालाही आलाच पाहिजे असा अट्टहास मनात धरू नये. स्वामींचे आपल्यावर केवळ काहीतरी नियोजन आहे असा भाव मनात असावा. या गोष्टी आपल्यासोबत घडत नाही किंवा आपल्याला हवे तसे अनुभव येत नाही त्यामुळे आपल्यात काहीतरी कमतरता आहे असे अजिबात समजू नये. अनेक अनुभव येत नाही तर आपली स्वामी सेवा कमी पडते का असेही समजू नये. स्वामी आई आहेत, माऊली आहे त्यामुळे त्यांच्या सर्व लेकरांवर बारीक लक्ष असते, सारखेच लक्ष असते.